नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या या जीवधनच्या व्लॉगमध्ये। सोलो राईड करण्यामध्ये आणि ट्रेक करण्यामध्ये पण एक वेगळी मजा आहे। तिथे आहे ना समोर व्हॅली क्रॉसिंग चालू आहे। एक छोटासा चुकीचा टर्न इकडे लय महागामध्ये पडू शकतो। या माहिती पत्रकाच्या बाजूनेच एक वाट जाते। आतमध्ये एंट्री घेतल्यात घनदाट असं जंगल लागतं। फायनली मित्रांनो इकडनं आल्यानंतर हा गोमुखी दरवाजा जीवधनचा प्रवेशद्वारापासून उजव्या हातास येतो। तिकडनं आपल्याला थोडंसं वरती यायचं आहे। त्याच्यानंतर लागतं हे पाण्याचं टाकं। माइंड ब्लोइंग। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या या जीवधनच्या व्लॉगमध्ये। आपण सकाळी 4:30ला घर सोडलं आणि 7:30ला आपण नाणे घाटाजवळ पोचलो आणि नंतर नाणे घाट एक्सप्लोर केला आणि नानाचा अंगठा पण एक्सप्लोर केला। जे वरती चढलो आपण, काही ड्रोन शॉट्स घेतले आणि त्याच्यानंतर आता आपण 10:15 वाजता म्हणजे थोडंसं नाश्ता वगैरे करून 10:15 वाजता आता आपण जीवधनसाठी चाललेलो आहे आणि पाहूया आपल्याला जीवधनला व्हॅली क्रॉसिंग आणि रेपलिंग करायला भेटतं का, कारण आपण त्याच्यासाठी पूर्व नियोजन काही करून आलेलो नाही आहे। आत्ता इथं एका हॉटेलवरती दादांची भेट झाली। त्यांनी म्हटलं की तुम्ही वरती जा, त्यांना नंबर द्या, त्यांना सांगा माझं नाव, ते करतील तर ठीक आहे। तर पाहू आता आपल्याला संधी भेटते का। जीवधन हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात जुन्नरमध्ये नाणेघाटजवळ स्थित आहे। हा पुण्यापासून 124 तर मुंबईपासून 166 किलोमीटर अंतरावर आहे। गडाची उंची 3754 फूट असून गिरिदुर्ग प्रकारात येणारा हा किल्ला चढाईसाठी मध्यम श्रेणीमध्ये येतो। नोव्हेंबर महिन्याचा शेवट असला तरी बरीच हिरवळ मार्गात पाण्यास मिळत होती। तसा पावसानेही काही दिवसापूर्वीच हजेरी दर्शवली होती, त्यामुळे थंडीने पूर्णपणे अजून जम बसवलाही नव्हता। खरंच मित्रांनो, सोलो राईड करण्यामध्ये आणि ट्रेक करण्यामध्ये पण एक वेगळी मजा आहे। म्हणजे काही टायमाचं रिस्ट्रिक्शन नाही, काही नाही, जावा मस्त ट्रेक एन्जॉय करा, राईड एन्जॉय करा आणि फक्त रस्ता थोडं विसरण्याचा माझा खूप घाण सवय आहे माझी, फक्त ते विसरता कामा नये। पण एवढा काय हार्ड पण नाही आहे, रस्ता न ओळखणं खूप सोपा मार्ग आहे। हवा सोनकीची मस्त फुलं आली आहेत। जीवधनला जाताना तो घनदाट जंगलातून जायचा पॅच आहे ना, तिथे फार फाटते राव। कारण लास्ट टाइम जेव्हा मी आलेलो तेजसबरोबर, तेव्हा आम्ही तिथे 2-3 सापं पाहिलेली। त्यातला मे बी एक हिरटोळ होता आणि एक कोणता तरी वायपरच होता। तो म्हणजे खूपच डेंजरस दिसत होता। त्यासाठी मला त्या जंगलातनं जाणं, त्यातल्या त्यात एकटं जाणं खूपच भीतीदायक वाटतं। ट्रेक करताना घ्यावयाची सर्वात मोठी दक्षता म्हणजे ट्रेकच्या भागात आढळणाऱ्या वन्य प्राणी व जीव यांच्यापासून दूर राहणे, अन्यथा खूपच मोठ्या संकटाचा आपल्याला सामना करावा लागू शकतो। तिथे आहे ना समोर व्हॅली क्रॉसिंग चालू आहे। व्हॅली क्रॉसिंग
नंतर वानरलिंग पिनॅकलवरनं रेपलिंग खाली येण्यासाठी. किती मस्त झाडे आलेले आहेत नाही काही. 2 अशी वाटतं आहे की या मार्गामध्ये स्वागतासाठी थांबलेत. तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो नानाचा अंगठा. जिथे आपण वरती चढलो होतो टॉपला, तो दिसतोय, तो आहे नानाचा अंगठा. जुन्नरपासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर आहे नाणेघाट व त्यासमोरच आहे अवाढव्य पसरलेला किल्ले जीवधन. जुन्नर तसा ट्रेकर मंडळींसाठी जणू तहानलेल्या पाणी भेटण्यासारखंच. खूप सारी व्हॅली, वॉटरफॉल आणि गड किल्ले यामुळे जुन्नरच्या सौंदर्यात खूपच भर पडते. लांबून तर कसं वाटतं ना छोटासा, आता कसा एकदम अफाट दिसतोय. अफाट असं वाटतं की एकाच दगडामध्ये हा पूर्ण गड आहे जीवधन. तर मित्रांनो आपण जीवधनला जाताना ऑन द वेज आपल्याला इकडे रिव्हर्स वॉटरफॉलही पाहायला भेटतो. सध्याला तर पाऊस नाही आहे, त्यासाठी पाणीही नसणार यामध्ये काही डाऊट नाही आहे. पण जेव्हा जोराचा पाऊस असतो म्हणजे ऑगस्ट, त्या टायमामध्ये इकडनं पाणी हे हवेच्या वाऱ्यामुळे जोराच्या तो रिटर्न येत असतो. त्यासाठी त्याला रिव्हर्स वॉटरफॉल म्हणतात. हे पहा इथे मोठे मोठे रेलिंग्ज लावलेले आहेत, कारण हवेचा प्रवाह आणि पाण्याचा प्रवाह इतका जोराचा असतो की सेफ्टीसाठी हे पाहिजेच. पहिला तरी डबल रेलिंग्ज आहेत. वा, म्हणजे रेलिंग्ज वाढवलेल्या आहेत. पहिल्याच्या त्या बाहेरच्या होत्या जुन्या, नंतर यांनी या नवीन बसवल्या. वा, पावसाळ्यात इकडे थांबणंच खूप अवघड होऊन जातं. आणि इकडे आहे ना तुम्हाला काहीच दिसत नसतं, पूर्णपणे फॉग असतं, पूर्ण धुके. तर चला जीवधनचा प्रवास कंटिन्यू करूया आपण. तर मित्रांनो आत्ता आपण रिव्हर्स वॉटरफॉल तिकडच्या साईडला आहे. बघितल्यानंतर एक छोटासा रॉंग टर्न घेतला. आपण तिकडच्या साईडला गेलो होतो. नंतर आपल्याला रस्ता समजत नव्हता, पण एक छोटासा टर्न आहे ना इकडं आतमध्ये येतो. या छोट्याशा झाडातून, म्हणजे गंधात झाडातून, आणि हा परत आपल्याला पायवाट भेटते. एक छोटासा चुकीचा टर्न इकडले महागामध्ये पडू शकतो. माझे 15 ते 20 मिनटं माझे वायपट गेले मार्ग हुडकण्यामध्ये. आणि टाईम तर गेलाच गेला, त्याबरोबर आपली शक्ती वाया जाते. त्यासाठी सावकाश चला, मार्ग चुकू नका. असं पण आपल्याला संध्याकाळपर्यंत रिटर्न यायचं. हो, संध्याकाळी आपल्याला घरी पाहिजे. आपण काल झोपलेलो नाही, एकदा झोप झाली आपली. आणि 3:30 वाजता उठलो, 2:30 वाजता झोपून, आणि 4:30 वाजता राईडसाठी निघालो. तर बघा इकडे हे एंट्रीला असे हे लावलेले आहेत. नाणेघाट रिव्हर्स वॉटरफॉल पाहिल्यानंतर त्याच्यात थोडे पुढेच आपल्याला डाव्या बाजूस एक लहान पायवाट आहे. तेथून आपण त्या माहिती फलकापर्यंत पोहोचू शकतो. गडावर जाण्या अगोदर हे जुन्नर वन विभागाने लावलेला माहिती फलक वाचूनच किल्ल्यासाठीचा पुढचा प्रवास चालू करावा. या माहितीपत्रकाच्या बाजूनेच एक वाट जाते, तिकडनं आपल्याला किल्ल्यांसाठी निघायचं आहे. आतमध्ये एंट्री घेतल्याच घनदाट असं जंगल लागतं. किर्र आवाज कानी पडतोय. त्यासाठी लक्ष तुमचं खालीही ठेवा, आजूबाजूसही ठेवा, आणि ह्या सगळ्यांमध्ये पायवाट सोडू नका. पायवाटवरतीही लक्ष ठेवा. तर मित्रांनो आत्तापर्यंत आपण जेवढे ट्रेक केले त्याच्यामध्ये पायवाटामध्ये किंवा पायमार्गामध्ये लाल करायच्या किंवा भगव्या करायच्या फिती बांधलेल्या होत्या, म्हणजेच रिबीन. पण जीवधनला आल्यानंतर इथे अशी प्लास्टिकचे कॅरी बॅग खुणावलेले आहेत. हो,
तिथेही आहेत. आणि हा मार्ग तसा समजतोच, पण तरीही तुम्हाला जर काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही आता त्या प्लास्टिकच्या ह्या बघून तुम्ही मार्ग पकडू शकता. तर फायनली मित्रांनो आपण ह्या पायरी मार्गाजवळ आलेलो आहे आणि इकडूनच आपल्याला वानरलिंगी पिनॅकल पण दिसतं. हो तिकडे आहे. तर चला लवकरात लवकर हा पायरी पॅच आपण कंप्लीट करू. वा, 2 वर्षात बरेच बदल झालेले आहेत. इथे रेलिंगही लावण्यात आलेली आहे. पहिल्या ह्या रेलिंग नव्हत्या. तर मित्रांनो आपण आता पायरी मार्गावरती आहोत जीवधन किल्ल्याचा. आणि हे खाली बघू शकता घनदाट असं जंगल आहे. आणि तिकडे आहे तो नानाचा अंगठा, तिकडे आहे रिव्हर्स वॉटरफॉल. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे रेलिंग्स नवीन लावलेले आहेत. काही ठिकाणच्या रेलिंग हे तुटल्या देखील आहेत. त्यासाठी याच्यावरती जास्त जोर देऊ नका, नाजूक असतात. फक्त एक छोट्याशा सपोर्टसाठी बघा तिकडे तुटून पडलेले आहेत. तर मित्रांनो पायरी मार्गातून थोडंसं पुढं आल्यानंतर असे तुम्हाला हे केव आहेत. खाली थोडीशी जागा ठेवलेली आहे आणि हे प्रचंड मोठा असा दगड आहे आणि त्याच्यामध्ये नॅचरली ही केव तयार झालेली आहे. खाली जेव्हा मी ह्या रेलिंगबद्दल माहिती सांगत होतो त्यावेळेस मला तिथे लिंबू पाणी विकणाऱ्या काकांनी सांगितलं की 2 वर्षापूर्वी एका स्त्रीचा येथील कठड्यांवरून तोल जाऊन खाली पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर जुन्नर वन विभागांकडून हे गडावरती ही रेलिंग बसवण्यात आले आणि खूपच चांगला उपक्रम त्यांनी केला, त्याबद्दल त्यांचे आभार. बघा पूर्वी हे किती रिस्की होतं. इकडनं तुम्ही पायऱ्यांवरनं येणार आणि इकडचं टर्न घेणार आणि ह्या कॉर्नरवरनं तरुण येणार. त्यावेळेस हे रेलिंग नव्हतं, त्यावेळेस खाली तोल जाण्याचा धोका असायचा. यासाठी हे रेलिंगचा तंतोतंत वापर करा, पण जास्त ह्याच्यावरती भारी टाकू नका. हा शेवटचा पॅच आहे. ह्याच्यानंतर आपण डायरेक्टली मेन दरवाजावरती राहू. फायनली गड चढाई मार्गात ह्या शेवटच्या टप्प्यातील पायऱ्या उद्ध्वस्त झाल्यामुळे येथे बांधलेल्या रोपच्या सहाय्याने आपल्याला हा टप्पा पार करावा लागतो, जो थोडासा ॲडव्हेंचरस आहे. तर मित्रांनो तिकडच्या ज्या 1 फूट उंच अशा पायऱ्या होत्या, त्या पायऱ्या बघून मला सरसगडच्या पायऱ्यांची आठवण आली. आता हा गोमुखी दरवाजा आहे जीवधनचा, जसं आपण चावंडलाही पाहिलं होतं. फायनली मित्रांनो इकडनं आल्यानंतर हा दरवाजा जीवधनचा आणि ह्याच्यावरती आपल्याला मध्ये कलश दिसतंय, इकडे चंद्र दिसतंय आणि इकडं सूर्य दिसतंय. घाटघरच्या परिसरात पूर्वमुखी असलेला जीवधन किल्ला हा प्राचीन नाणेघाटच्या व्यापारी मार्गावर संरक्षणासाठी उभा केला होता. आत आलेल्या
ही एक देवडी दिसते तुम्हाला आणि ही दुसरी पहारेकरांसाठी. आणि शेवटी आता आपण पोचलो आहे जीवधन किल्ल्यावरती. तर आता आपल्याला गरज आहे एक सावली असलेली जागा हुडकणं. थोडंसं सावलीमध्ये बसून थोडंसं जलप्राशन करून थोडंसं स्वेटिंग कमी झाल्यानंतर आपण गड भ्रमंतीला सुरू करू. पण कधीही सावली हुडकताना हे असे जे कठड्या असतात ह्या गडाच्या भिंती ह्याच्यामध्ये लक्ष ठेवत चला. कारण ह्याच्यामध्ये खूप सरीसृप प्राणी असतात. त्यासाठी ह्याच्या आडोशाला बसताना पूर्वी खात्री करा आणि मगच सावलीसाठी बसा. जीवधन किल्ल्याला भेट देण्यासाठी आलो होतो. जसं आपण प्रवेशद्वारातून आतमध्ये एंट्री मारतो त्याच्यानंतरच आपल्याला 2 वाटा आहेत. डाव्या हाताची वाट जाते ती वानरलिंगी सुळख्याजवळ आणि उजव्या हाताची वाट आहे जिथे आता मी बसलेलो आहे. इथून पाहूया वरती जाऊन आपल्याला काय काय पाहायला भेटतं. मी पुढेही थोडासा गेलो होतो पण तिकडं मार्ग भेटणं अशक्य होतं कारण पाय वाटच दिसत नव्हती. झाडी इतकी प्रचंड वाढलेली होती कारण आत्ताशी कुठंतरी पाऊस संपलेला आहे त्यासाठी गडावरती आत्ताही भरपूर प्रमाणात झाडी आहेत. थोडी थोडी ती हळूहळू नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीपर्यंत ती पूर्णपणे थोडीशी जळून जातील. तेव्हा आपल्याला एक्सप्लोअर करणं आणि मार्ग सापडणं खूप सोपं होऊन जातं. सध्याच्या घडीला तरी असं वाटत नाही आहे मार्ग तेवढा सहजरित्या घावत नाही आहे. आता ऊनही खूप बेकार तापलेलं आहे. ऊन किती वाजलेले आहेत 12:30 झालेले आहेत आणि आपल्याला 1:30-2 वाजेपर्यंत वानरलिंगी सुळक्याजवळ जायचं आहे आणि तिकडं विचारायचं आहे आपल्याला पहिला तरी की बाबा ते आपल्याला अलाव करतात का नाही व्हॅली क्रॉसिंग आणि रेपलिंगसाठी. त्याच्यानंतर जर त्यांनी परमिशन दिली तर त्याच्या पुढे जाऊन अजून एक संकट आहे ते म्हणजे ट्रान्झॅक्शन कसं करणार कारण इकडे नेटवर्क नाही आहे आणि आपल्याकडे कॅश थोडी अवेलेबल नाही आहे. तर पाहू काय मार्ग काढता येतो यातून. जसं आपण मुख्य प्रवेशद्वारापासून उजव्या हातास येतो तिकडनं आपल्याला थोडंसं वरती यायचं आहे. त्याच्यानंतर लागतं हे पाण्याचं टाकं. खूप स्वच्छ असं पाणी आहे. जर तुमच्याकडे पाणी अवेलेबल नसेल तर हे पाणी तुम्ही तुमच्याजवळ असलेल्या रुमालाने वगैरे गाळून तुम्ही पिण्यासाठी थोड्या प्रमाणात यूज करू शकता जर तुमच्याकडे काहीच पाणी अवेलेबल नसेल तर. तर आता आपल्याला इकडनं वरती जायचं आहे. ही आपण खाली तिथे एक पाण्याचा टाका पाहिला तिकडनं आपण या गर्द झाडीतून इकडे आलो तर इकडे देखील एक पाण्याचा टाका आहे पण ह्यातलं पाणी खूपच खराब आहे कम्पॅरेटिव्हली खालच्या टाक्यापेक्षा. ते पण एक टाका आहे. इथं वरती 2 टाके आणि आपल्याला इकडनं वरती जायचं आहे आणि आपल्याला फिरून ते तिकडे रॅपलिंग चालू आहे तिकडं आपल्याला जायचं आहे. तर मित्रांनो आपण दरवाजातून आल्यानंतर त्या वाटेने तिकडे समोर पुढे गेलो होतो पण तिथे एवढी गर्द झाडी आहेत की आपल्याला ते काय आहे ते माहीत नाही आहे. तिथवर जाण्यासाठी आपण प्रयत्न केला पण तिथं गर्द झाडी आहेत आणि पायवाटी सापडत नाही. म्हणून आपण तिकडनं परत रिटर्न प्रवास केला आणि दरवाजाच्या बाजूला उजव्या बाजूला असलेल्या रस्त्याने आपण वरती आलो जिथे आपल्याला पाण्याचे 2 टाके पाहायला भेटले. आता आपण इकडनं 2 टाक्या पाहून आलो. इकडे वरती एक रस्ता जातो तिकडे मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूने एक रस्ता पुढे गेलो आणि तिकडे आहे ते धान्य कोठार. गडावरील धान्य कोठार पाहिल्यानंतर आपण नंतरनं जाऊया मंदिराकडे आणि मंदिराकडून डायरेक्टली वानरलिंगी सुळख्याकडे. तर मित्रांनो इकडून आपण उतरून आपण आलेलो आहे या धान्य कोठाराजवळ. खूपच शांत आणि भयावह असं वाटतं हे. हो असे मल्टिपल आतमध्ये हे आहेत. आपण आत एकटा जाण्याचा कधीही प्रयत्न करायचा नाही. काही जीव जनावर असू शकतात त्यासाठी आपण बाहेरूनच धान्य कोठार पाहून परतीचा प्रवास करू.
गडावर अंतर्भागात एकात एक अशी 5 धान्य कोठारं आहेत. इसवी सन 1818मध्ये शेवटच्या इंग्रज मराठी युद्धात या कोठारांना आग लागली होती. त्यामुळे येथील धान्यसाठा पूर्णपणे जळून खाक झाला व ती राख आजही या कोठारात पाहावयास मिळते. हे जे धान्य कोठार आहे, धान्य कोठाराच्या पुढे सुद्धा इकडे पाण्याच्या टाक्या आहेत खूप साऱ्या. इकडे 1 आहे, 2, 3 आणि 4. इकडचं पाण्याचं टाकं आणि हे मागचं धान्य कोठार हे पाहून आता आपण गडाच्या सर्वात उंच पॉईंटवरती जाऊ, जिथं एक मंदिर आहे आणि एक समाधी आहे. तर चला पाहूया. तर मित्रांनो, आपल्याला इकडनं मंदिराचं दर्शन घेऊन आपल्याला त्या पॉईंटला लवकरात लवकर पोचायचं आहे, जेणेकरून आपल्याला परतीचा प्रवास हे लवकर सुरुवात करता येईल. कारण तिकडचं व्हॅली क्रॉसिंग आणि रेपलिंग हे अजून कन्फर्म नाही आहे. तर त्यासाठी होऊ शकतं की आपल्याला उतरण्यासाठी आणखीन टाईम वाढू शकतो. आपण इथे मंदिराजवळ आलेलो आहे. गडाच्या सर्वात उंच भागात आपल्याला जिवाई देवीचे मंदिर पाहावयास भेटते. शक्यतो याच देवीच्या नावावरून किल्ल्याला जीवधन हे नाव पडले असावे. Now you can see at the top of जीवधन फोर्ट. खूबसूरत नज़ारा आणि मस्त थंड हवा लागते. गडाच्या ह्या टॉप पॉईंटपासून आपण खाली आलो ना, तर इकडे हा एक रस्ता जातो आहे. तर पाहूया इकडचा हा रस्ता कशासाठी आहे आणि इकडे आहे तरी काय. तर इकडे आहे समाधीस्थळ. तर बोर्डवरती लिहिलेलं आहे समाधीस्थळ, पण कशाची समाधी आहे हे अद्यापही आपल्याला माहिती नाही आहे. त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी सर्च करावं लागेल. आणि पूर्णपणे झाडांनी वेढलेलं आहे. हे जे गवत उगवलेले आहेत हे झाडं गडावरती त्यांनी वेढलेलं आहे पूर्ण. तर चला, तर आता आपण ह्या टॉप पॉईंटपासून उतरायला सुरू करूया. हा उतरायचा रस्ता आणि आपल्याला जायचं आहे तिकडे. खूप उशिरानंतर ही अशी थोडीशी सावली असलेली झाडाची जागा भेटलेली आहे. विचार करतो थोडीशी विश्रांती करतो, इकडे पाणी वगैरे पितो, कारण पुढे आपल्याला परत उन्हातच प्रवास आहे. रेस्ट करतो थोडा. तर फायनली मित्रांनो आपण पोचलेलो आहे रेपलिंगच्या पॉईंटपर्यंत, म्हणजे वानरलिंगी सुळख्यापर्यंत. बरेचसे मेंबर इकडे वेटिंगमध्ये आहेत. आयताकार असणाऱ्या या गडाच्या टोकाला सुमारे 400 फूट उंचीचा वानरलिंगी नावाचा लक्षवेधी सुळका देखील आहे. तर मित्रांनो, हा आहे जीवधनचा एंड पॉईंट आणि इकडं आहे वानरलिंगी सुळका. इकडनंही झिपलाईन आहे आणि तिकडनं खाली रेपलिंग. याआधी रेपलिंग आणि झिपलाईनचा काहीच अनुभव मला नव्हता, पण आज आपण या व्हॅली क्रॉसिंगचा अनुभव घेणार होतो. बऱ्याच वर्षापासून असणारी आपली ही इच्छा आज पूर्ण होणार होती. माइंड ब्लोइंग.
उजव्या बाजूला आहे वानरलिंगी सुळक्यासाठीचा मार्ग. आत्ता मी रेपलिंग करून उतरल्यानंतर ह्याच मार्गाने ह्या पॉईंटवरती आलो आणि इकडनं गड उतरण्यासाठी नाही, उतरती पायवाट म्हणा सुरू करतो आहे, कारण गड इकडेच साईडला राहिला. 11 वाजता चालू केलेला ट्रेक आपला इकडे 3:40ला संपलेला आहे. ते तर आपण झिपलाईन आणि रेपलिंगमुळं आपण अर्धा 1 तास लवकर आलो, नाहीतर आपल्याला 1 तास तरी उशीर अजून जास्त लागला असता. ओव्हरऑल चांगला एक्सपिरियन्स होता आणि त्यातल्या त्यात सोलो एक्सपिरियन्स होता. खूप मजा आली. जीवदानला तुम्ही विजिट करा आणि तुम्ही वाटलंच तर झिपलाईन आणि रेपलिंगचा अनुभव घ्या. तर मित्रांनो, जीवदानचा आपला सक्सेसफुल ट्रेक कंप्लीट झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण पहिला सकाळी आलो, आपण नाणेघाट केला. त्याच्यानंतर आपण नानाचा अंगठा केला. त्यानंतर आपण जीवदान किल्ल्याला गेलो आणि त्यानंतर आपण तिकडनं झिपलाईन घेतली आणि वानरलिंगी सुळक्यावरती उतरलो. त्यानंतर वानरलिंगी सुळक्यावरनं आपण रेपलिंग करून खाली उतरलो आणि 3:40ला 3:30ला हॉटेलवरती पोचून फ्रेश होऊन जेवण जेवून आता वाजलेले आहेत 5. तर आता आपण परतीचा प्रवास सुरू करत आहोत. तर आता काय ब्लॉग करायची इच्छा नाही आहे, तर निघू. बाय.